मकर राशी मी असं म्हणेन की सगळ्यात जास्त शांत आहे. म्हणजे शांत बरं. शांत मी असं बऱ्याच राशींना म्हणते, हां. पण खूप जास्त शांत आहे ती मकर रास. म्हणजे कुठल्या स्वभावाने शांत आहे? स्वभावाने शांत असते, बरं. हालचालीनं पण शांत असते ती. कोणीतरी एक जण लागतो फॅमिलीत की जे धडाडीचं आहे. सगळेच जर असे म्हणजे कर्क, मकर किंवा मीन राशीसारखे बॅकफुटला राहणारे असतील तर कसं होणार. बरोबर. सो मेष राशी मंगळाची प्रचंड ॲग्रेशन, इम्पल्सिव्हनेस, म्हणजे उतावळेपणा एक लिमिट असते. मेष राशी त्या सगळ्या लिमिटना क्रॉस करते. कर्क राशी इज इक्वल टू इमोशनल, भयंकर सेंटिमेंटल इमोशनल असतात. त्यांना तुम्ही म्हणलात तसं थोडंसं जरी काही बोललं ना लगेच मनाला लागतं. म्हणजे वृषभ रास जशी आहे ना तशीच कर्क रास असते. खूप भावनाप्रधान असते. त्यांनाही सतत आनंदी राहायला, खुश राहायला फार आवडतं. मिथुन रास म्हणजे कमी तिथं आम्ही असं त्याचं वर्णन आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध. बुधाचं वर्णनच आहे टीनेजर मुलगा. मग टीनेजर मुलं किंवा मुलगी कसे असतात, त्यांना सगळं जगच नवीन ओळखायला म्हणजे मिळत असतं. म्हणजे आई वडिलांच्या पदरातनं नुकतेच बाहेर पडलेले आणि स्वतःच्या ह्याच्यानी दृष्टीने जग पाहायला सुरुवात केलेले, त्यामुळे त्यांना सगळेच क्युरियोसिटी जास्त असते. कुठलीही परिस्थिती आली सिंह राशी आधी स्वतःच्या अंगावर घेते, दुसऱ्यांना झळ नाही पोचू देत. आणि मग व्यक्तिमत्व बोल्ड असतात. बरं. म्हणजे सिंह राशीच्या बायका जनरली पुरुषांना जास्त आवडतात, कारण त्या डॅशिंग बोल्ड वाटतात, पण त्या झेपत नाहीत त्यांना. स्त्री आहे म्हटल्यावरती एक अपेक्षा असते की हिनी नमतं घ्यावं, माझ्या पुढे सरेंडर करावं. सिंह रास आहे, नाही करणार सरेंडर कधीच. बऱ्यापैकी धनुराशी ही फिटनेसमध्ये चांगली असते, कारण त्यांना ते एक आतून इच्छा असते ना की मला यंग दिसायचं आहे. ह्यांना चुकून कधी म्हातारं म्हणू नका. म्हणजे नेहमी जिमला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, ते सगळे धनुराशीचे असतील. आता आपण पुढच्या राशीकडे वळणार आहोत, कारण की मला वाटतं की जे आत्ता पॉडकास्ट बघत असतील ना त्यांना आता खूप क्युरियोसिटी वाढली असेल, अरे माझी रास कधी येणार. पण आत्ता मी ह्या राशींबद्दल जेव्हा बोलते, कारण ह्या वेगवेगळ्या राशी आहेत आणि ह्या वेगवेगळ्या राशींबद्दल बोलताना सगळ्यांनाच क्युरियोसिटी वाढलेली आहे. पण आत्ता पुढची जी रास आहे ना ती आहे ज्याला म्हणतात की मगरीसारखे झोपलेले असतात, अतिशय आळशी असतात म्हणे हे लोक. आणि त्यांना काही सांगितलं ना, हा करतो, करणार आहे असं. आता तुम्ही मृणाल ताई, मला वाटतं की नक्कीच ओळखली असेल पुढची रास कोणती आहे. मकर. नाही, एवढे पण आळशी नाही आहेत. म्हणजे पण असं जी बोललं टर्म जातं. तुम्ही सांगितलीत ना ती नवरे कॅटेगरीला जरा जास्त हे होते. आपण बायका असल्यामुळे जास्त त्याच्यावर ॲग्री करू. ते कधी नाही म्हणत नाहीत, पण ते कधी होतं हे त्यांनाच माहिती. आळशी हो असतात. कसं आहे, राशी स्वामी शनी आहे. जसं आपण बघितलेलं आहे की सगळ्यात लांब असणारा ग्रह शनी, त्याला त्या सूर्याभोवती फेरी मारायला सर्कम्फरन्स मोठा झाल्यामुळे त्याला फिरायला खूप जास्त वेळ लागतो, म्हणून आपण त्याला आळशी म्हणतो. मग आता दोन शनीच्या आधिपत्याखाली येते. हो, शनीच्या आधिपत्याखाली येते. त्यामुळे राशी स्वामी शनी असल्यामुळे राशींना तो गुण मिळतो. आता शनीच्या 2 राशी कुंभ आणि मकर. कुंभ एवढी नाही आहे, पण मकर थोडीशी आळशी आहे. म्हणजे एकदा त्यांना पेटवून उठवलं ना की मग ते काम पूर्ण केल्याशिवाय थांबणार नाहीत. कष्टाळू आहेत शनीच्या दोन्ही राशी, पण उठणं हा प्रॉब्लेम आहे. सो माझ्याकडे जेव्हा आया येतात आणि त्यांच्या मुलांच्या किंवा मुलींच्या राशी मकरेच्या असल्या आणि मी असं म्हटलं ना की त्या इतक्या अगदी होय हो काय सांगू, उठता उठत नाहीत. म्हणजे गादीतनं उठणं हा नाही, खुर्चीवर बसलेत, उठ हे कर, पटकन हलणं, पटापटा कामं करणं, हे जरा मकर राशीला जड जातं. पटपट हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे. हा जरासा मुद्दा आहे. मकर राशी मी असं म्हणेन की सगळ्यात जास्त शांत आहे. म्हणजे शांत शांत मी असं बऱ्याच राशींना म्हणते, पण खूप जास्त शांत आहे ती मकर रास. म्हणजे कुठल्या स्वभावाने शांत असते, हालचालीनं पण शांत असते ती. आणि मध्येच काहीतरी असं बोलून जातील की सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात मग एकदम. सो आपल्याला तासभर कळत पण नाही की ही व्यक्ती आपल्या इथं ग्रुपमध्ये आता बसली ती आणि आपण इग्नोर केलं
आणि मध्येच एकदम असं काहीतरी बोलून जातात की सगळे एकदम सेंटर तिकडं हलतो. बरं. मग ह्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? खूप अबोल असतात आणि आपल्यामध्ये गुंग असतात. इतरांशी काही पडलेली नसते. पण त्यांचं कसं आहे ना की तुम्ही बोलवलं तर येतील, नाही बोलवलं तर ते राग पण नाही मानत. म्हणजे ही अशी रुसाफुगी करणारी, मानापमानाचे खेळ खेळणारी रास नाही आहे. मी म्हटलं तसं कष्टाळू आहेत. त्यांना किती काम दिलं ह्याचा फरक नाही पडत. आणि थोडेसे असं म्हणतात की मकर राशी स्वार्थी आहे, पण मी कम्प्लिटली ॲग्री नाही करत त्या ह्याच्यावर. जेव्हा ते दुसऱ्याला मदत करतात ना, मनापासून मदत करतात. फक्त प्रॉब्लेम आहे की ते मदत करायला सुरुवात कधी करतात. त्यामुळे आपण म्हणतो पुलाखालनं बरंच पाणी निघून गेल्यावरती जाग आली का, तसं जरासं मकर राशीचं होतं. आणि ज्ञानी रास आहे. त्यांनाही म्हणजे जसं आपण गुरु आणि शुक्राला म्हणतो की ज्ञानाचे देवता आहेत, तर शनीसुद्धा ज्ञानाचाच कारक आहे, ज्ञानी रास आहे. त्यामुळे ॲनालिसिस करणं, डीपमध्ये जाऊन त्यांचं माहिती घेणं किंवा प्रोसेस करणं हे मकर राशीला छान जमतं. आणि आळशी असल्यामुळे म्हणूयात पेशन्स भरपूर असतात ह्यांच्यात, दोन्ही पुन्हा भावनिक आणि शारीरिक. त्यामुळे अशी किचकट कामं ह्यांना द्यायलाही हरकत नाही आणि ते करतातही व्यवस्थित. जबाबदारीची जाणीव असलेली रास असते ही. म्हणजे घरात असं जर कोणी असेल की बाबा जबाबदारी घेत नाहीये पटकन कोणी, तर मकर रास तिथं नक्कीच पुढे होते. सिंह रास ही पहिली असते, त्याच्यानंतर मकर रासच असते सिंह राशीनंतर, जी जबाबदारी घेण्यासाठी पुढे जाते. बरं. आत्ता तुम्ही जसं म्हणालात की कसा असतो स्वभाव, व्यक्तिमत्व कसं असतं, ह्यांनी जोडीदार कसा निवडावा? आत्ता तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचं एक साधारणपणे अंदाज दिला, तर शनीच्या अधिपत्याखाली येते. म्हणजे ह्यांचा शत्रू रास म्हणजे कोण असेल, तर साधारणपणे अग्नितत्वाची रवी किंवा मंगळ वगैरे असेल, तर त्याबद्दल? ती एक मराठीत म्हण आहे ना, ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाढणे पण गुण लागला. मकर राशीच्या बाबतीत हे जरा मी होताना बघते. बरं. कारण जेव्हा जेव्हा मकर राशीचे कस्टमर्स येतात ना, शेजारचा कुठल्याही राशीचा असू दे, तो बऱ्यापैकी त्यांच्यासारखा वागतो. मे बी त्यांच्यामध्ये ते एवढे पेशन्स आणि आळस आहे की ते दुसऱ्यालाही कन्वर्ट करतात तिकडे. त्यामुळे यांचं मकर राशीचं सगळ्यांशीच जुळतं. शनीच्या राशींना स्वतःला काही फरक पडत नाही. तुम्ही मला मित्र म्हणा, ओके, शत्रू म्हणा, त्याच्यातही मला प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे ह्या राशीला काहीच फरक पडत नाही. पण जर आपण उदाहरण म्हणून घेऊयात 1-2-3 राशींचं, की जसं मेष राशी आणि सिंह राशी म्हणाल, तर हे कसे आहेत, त्यांना लगेच पटपट हवं आहे ना सगळं. डिक्शनरीत शब्द नाही आहे तर तो आणणार कुठनं, कसं हालणार. मग हे तिथे भांडणं होतात, वैतागतात एकमेकांना की अरे मी किती वेळा हे करू, हालतच नाही, करतच नाही, सांगतच नाही. आता ह्यांना डिसिजन जरी घ्यायला लावला ना मकर राशीला, मस्त 2 दिवस लावतील की उद्या काय जेवायचं आहे, हां सांगतो थोड्या वेळाने. अरे ठरवलंस का, रात्र झाली, नाही ठरवलं नाही, कर, बघू आपण. कन्क्लुजनवर येत नाहीत पटकन. त्याच्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो, त्यांना काहीच त्रास नसतो, कशाचाच त्रास नसतो, अंगाला लावूनच घेत नाहीत ते. आता हेच बघा तुम्ही, जर मगाशी आपण जसं बोललो वृषभ किंवा तूळ किती उत्साही आणि प्रफुल्लित आहेत. आता अशा व्यक्तीला जर मकर रास जोडीदार आला तर मकर राशीला प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या कोमेजून जातील की त्या इतक्या उत्साही आहेत, ए असेल ना वीकेंड आहे तर आपण ट्रिपला जाऊ, आपण ट्रेकिंगला जाऊ. मकर रास हो पण म्हणत नाही, नाही पण म्हणत नाही, पण टीव्ही लावून बसून राहील, आवरणारही नाही. बरं नाही यायचं का, मी कुठं नाही म्हटलोय, अरे मग जाऊयात का. पण हे फक्त पुरुषांच्या बाबतीत नाही, बायका पण असतात खूप. म्हणजे आता पुन्हा तो वादाचा मुद्दा आहे. आता ह्याच्यावर खूप सासवा एकदम मला थम्सअप दाखवतील की तिथे सुना खूप आळशी असतील किंवा त्या जास्त नोटीस करतात, म्हणून मी त्यांचं नाव घेतलं. पण बायकासुद्धा तेवढ्या आळशी असतात. माझे एक कलिग आणि मित्र आहेत म्हणायला हरकत नाही, त्यांच्या पत्नी घरातनं बाहेरच जायला बघत नाहीत. मकर रास आणि नाही, त्यांचा आणि मकर रास लग्नी आलेला आहे, त्यामुळे लग्नरास आणि चंद्ररास दोन्ही एक आहे. बरं. म्हणजे त्या हल्ली जे ॲप निघालेत ना, तर सगळ्यात जगात कोणी सुखावलं असेल तर त्या वहिनी सुखावल्यात. ते शेजारनं मिरचीसुद्धा त्या ॲपवरनं मागवतात बसून. त्या म्हटलं एवढं का, नाही म्हणे तिला कधीच कुठंच यायचं नसतं, त्यांना कोणी बघितलंच नाही आहे रादर. आणि इतक्या जास्त त्या घरात स्वतः भोवती हे असतात, त्यांना कुठे पार्टीला जायला आवडत नाही, कोणाकडे हळदी कुंकवाला नाही,
लग्न समारंभाला नाही, बाहेरच जायला आवडत नाही. आता वेअरॅज तो जो मित्र आहे तो मात्र खूप जास्त उत्साही आहे. मग इथे हे जे क्लॅशेस उडतात हा प्रॉब्लेम येतो. मग इथे मकर राशीला सांभाळून घेणारं कोण आहे? कर्क राशी आहे, बुधाच्या राशी आहेत, त्याही निवांत असतात. अच्छा, नाही यायचं का? ओके ओके म्हणता आलं पाहिजे मकर राशीच्या अपोजिट राशीला. आणि किंवा मग शत्रू रास मग कोणती? मकर राशीला शत्रू रवी सगळ्यात पहिला शत्रू आहे. चंद्ररास कर्क पण शत्रू रवी आहे. वडील आहेत शनीचे म्हणून. बरोबर. शनी रवी मंगळ हे 3 शनीचे शत्रू आहेत, रविचंद्र मंगळ. सो वडिलांची रासच शत्रू आहे आणि तसंही तत्वामुळेच जमत नाही त्यांच्या, त्यामुळे तो भागच वेगळा आहे. आणि चंद्र शनी हे चांगलं नाहीच, कारण चंद्राची रास ही खूप अपोजिट आहे, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट आहे शनीच्या. त्यामुळे ते ती मी कधीच रेकमेंड करत नाही, कारण ते खूप जास्त, म्हणजे एखादं कोमेजलेलं फूल बघाल ना तसे कर्क राशीवाले असे कोमेजतात. त्यामुळे कर्क राशीचं स्पेसिफिकली लग्न लावताना खूप स्पेसिफिकली बघितलं पाहिजे की समोरचा अपोनेंट कोण आहे. पण मग मकर आणि कर्केचं जमतं, म्हणजे ह्या गोष्टींमध्ये चालून जातं. पण कर्क राशीला प्रत्येक गोष्टीत मग कॉम्प्रोमाइज करावं लागतं. मकर राशीला कॉम्प्रोमाइजचा करायलाही प्रॉब्लेम नाही आणि कुणी केलं तर त्यांना ते नोटीसही होत नाही. हा इश्यू आहे. आणि मग तिथे गुरुच्या राशी किंवा शुक्राच्या राशी, जे मित्र आहे शुक्र, वृषभ म्हणजे, पण पुन्हा अल्टिमेटली तेच होतं की अपोजिट रास हे होते. पण म्हणून मकर रास वाईट नाही झाली. बरोबर. मकर रास तेवढीच तुम्हाला मदतीलाही उभी राहते, कष्टाला कधी नाही म्हणत नाही. कितीही झेललं तरी मकर रास कधीच कंप्लेंट करत नाही. कंप्लेंट हा स्वभावच नाही आहे. झेलते, खूप झेलते मकर रास. म्हणजे आयुष्यात कितीही स्ट्रगल आला ना, मकर रास कधी म्हणणार नाही आणि पाठही थोपटून घेणार नाही की मी स्ट्रगल केलं. एरवी लोक स्वतःच्या स्ट्रगलच्या कहाण्या ऐकवतील, मकर रास कधीच नाही ऐकवत. म्हणजे असे वेगवेगळे स्वभाव आपल्याला ह्या राशींमध्ये दिसतात. आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या राशींबद्दल बोललो, आत्ता ही मकर रास आहे. आता आपण पुढच्या राशीबद्दल बोलूया, कारण की मला वाटतं की ज्या पॉडकास्ट आत्ता बघत असतील त्यांची रास येईपर्यंत त्यांना थोडासा पेशन्स आहे की नाही, कारण की काही राशी या पेशन्स लेस असतात किंवा इम्पेशंट आहेत आणि माझी रास कशी येत नाही. आणि त्याच्यातलीच एक महत्त्वाची रास आहे ज्यांच्याकडे असहनशीलता भरपूर आहे, ती म्हणजे मेष रास. बापरे. आणि जी पहिली रास आहे ही लोक मला नक्कीच नंबर शोधून फोन करतील, कारण त्याच्यात खरंच म्हणजे सहनशीलता हा प्रकारच नाहीये बिलकुल. तुमच्या घरात आहे बहुतेक. आहेच. पण काय आता पदरी पडलं आणि सोनं झालं असं आहे. नाही, ते खरंच सोनं आहे बरं का. कारण कोणीतरी एक जण लागतो फॅमिलीत की जे धडाडीचं आहे. सगळेच जर असे म्हणजे कर्क, मकर किंवा मीन राशीसारखे बॅकफुटला राहणारे असतील तर कसं होणार. बरोबर. सो मेष राशी मंगळाची प्रचंड ॲग्रेशन, इम्पल्सिव्हनेस, म्हणजे उतावळेपणा एक लिमिट असते. मेष राशी त्या सगळ्या लिमिटना क्रॉस करते. त्यांना पेशन्स खूप कमी असतात. त्यांच्यामध्ये रागही तेवढाच असतो, कारण राग असतो म्हणण्यापेक्षा कसं आहे, माझ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण नाही झाल्या ना, मग म्हणून मला राग आलाय. सो उगाचच काय टाइमपास म्हणून चिडत नाहीत त्या. बरोबर. त्यांना हे कळत नाही की मी वेगळी आहे, समोरची व्यक्ती वेगळी आहे. मला पटपट आवडतं पण समोरच्याला संथ चालत असेल तर तो त्याचा इश्यू आहे. पण त्यांना तो स्वतःचा इश्यू वाटतो की नाही असं कसं एकदम पटकन. म्हणजे मी नेहमी एक उदाहरण घेते शिकवताना, की आपण जर ठरवलं की पुढच्या विकेंडला आपण मस्त कुठेतरी ट्रिपला जाऊयात पावसाळी, आपल्यामध्ये जर मेष राशीची कोणी व्यक्ती असेल ना, ती जाऊन बुकिंग करून येईल, सगळं ट्रिपचं सामान घेऊन येईल. आपण म्हणणार, अरे आपण जस्ट विषय काढला, अजून ठरलं नाही, तू सगळं का केलंस, ठरलं तर ना आपलं. इतके म्हणजे इम्पेशंट असतात त्यांना, प्रत्येक गोष्ट आत्ता ताबडतोब करायची असते त्यांना. हा त्यांचा एक प्रॉब्लेम असतो. आणि मग जिथं ती रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही त्यांची चिडचिड होते. मंगळ हा मेन लीडर क्वालिटीजचा आहे, ॲम्बिशियस आहे. मंगळाचे 100% गुण हे मेष राशीत आहेत, त्यामुळे मेष राशी सुद्धा ॲम्बिशियस असते. बरोबर. पण लीडर कसे असतात, 2 प्रकारचे असतात. एक लीडर असतो जो स्वतः पुढे जातो, काम करतो टीम बरोबर, पण तो एकटाच पुढे जातो, तो इतरांकडे लक्षच देत नाही. आणि दुसरा टीम लीडर असतो
जो स्वतःबरोबर इतरांची प्रगती बघतो आणि सगळ्यांना घेऊन पुढे जातो. ऑब्व्हियसली दुसरा प्रकार हा आदर्शवाला आहे. दुर्दैवाने मेष तेवढी हे नसते. म्हणजे जर त्या पत्रिकेला रवी चांगला असेल तर असेही मेषवाले मिळतील जे खरंच उत्तम टीम लिडर्स आहेत. अदरवाईज मेष ही स्वतःपुरती जास्त विचार करते. स्वतःपुरती म्हणण्यापेक्षा ते चान्स देतात तुम्हाला, पण तुम्ही जर त्यांचा स्पीड नाही मॅच करू शकलात ते एकटेच पुढे जातात. दुसऱ्यांचा विचार मेष राशी फार कमी करते. बरोबर. पण मग व्यक्तिमत्व कसं असतं ह्यांचं? मेष राशी थोडंसं चेहऱ्यावरतीच उग्रभाव जास्त दिसतात. जर शुक्र चांगला असेल तर सौम्य पण असू शकतात, बट अदरवाईज जरासं उग्रभाव असतात. म्हणजे फोन जरी उचलला ना, हॅलो म्हणणे, हॅलो, तो वृक्षपणा आवाजात पण येतो. यांना प्रेमाने बोलता येत नाही. म्हणजे वृषभ राशीचं आपण एवढं मगाशी छान वर्णन केलं ना, रोमॅन्टिक वगैरे, ह्यांच्यात रोमॅन्टिकचा र पण जरा कमीच सापडतो. अगदीच पत्रिकेला शुक्र बलवान असेल तरच ही लोक रोमॅन्टिक निघतील, नाही तर जरा उल्हासच आहे. ह्यांना मला सगळं माहिती असलंच पाहिजे आणि सिच्युएशनचा कंट्रोल माझ्याकडेच असला पाहिजे, हा प्रकार जरा जास्त तीव्रतेने असतो. आणि मी जसं म्हटलं की लिडरशिप क्वालिटीज असतात, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी लीड करणार किंवा सुरुवात व्हायची तर ती माझ्याचपासून झाली पाहिजे. आणि माझ्या बाबतीत अन्याय घडतोय हे का असतं माहिती नाही. ह्यांच्या बाबतीत एक कायम असतं की माझ्या बाबतीत अन्याय घडतोय. आणि पण तसं होत नसतं. होत असेलही, असं नाही म्हणणार की होणारच नाही, पण प्रत्येकाच्या बाबतीत नाही ना घडणार. सो कुठेतरी असं एक मिसकन्सेप्शन म्हणेन मी, आणि थोडं त्यांचा तो भ्रम असू शकतो, कारण त्यांना इम्पॉर्टन्स आवडतं. बरोबर. लीडर आहे ना, सो लीडरला फोकस लागतो. त्यामुळे लीडर नेहमी सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायला बघतो. आणि काय म्हणायचं, थोडक्यात अटेन्शन सिकिंग स्वभाव जरा असतो. मग ते नाही मिळत आहे का, मग काहीतरी उचापात्या घडवून आणतात त्याला. बरोबर. पण मग ह्यांनी जोडीदार निवडायचा कसा? कारण की आता तुम्ही जसं म्हणालात की एकतर सहनशीलता नाहीये, झटझट कामं केली पाहिजे, आणि जे लीडरशिप असलेली ही रास आहे आणि पहिलीच रास आहे, त्यामुळे एक थोडासा एक वेगळं व्यक्तिमत्व दिसतं ह्यांच्या चेहऱ्यावरती, जसं तुम्ही म्हणालात तसं. मग ह्यांचा जोडीदार कोण असावा? आता इथे ना खूप ट्रिकी आन्सर आहे ह्याच्यासाठी. आता ऑब्व्हियसली जर अग्नितत्व आहे आणि व्यक्ती एवढं ॲग्रेशन दाखवणारी आहे आणि उतावळी पण आहे, तर ह्याला समजून घेणारी आणि बॅलन्स करणारी पाहिजे. खरं तर ह्यांना सगळ्यात सॉफ्ट म्हणजे मीन, कर्क, मिथुन ह्या राशी जास्त सुटेबल असतात. पण आता ह्याला एक्झॅक्ट अपोजिट स्वभाव असणारी जर कर्क रास मी जर जोडीदार म्हणून दिली तर खूप अन्याय होतो कर्क राशींवर. पण तीच रास अशी आहे की जी ह्यांना शांत ठेवू शकते किंवा ह्यांना माफ करूयात, हा जो स्वभाव असतो ना या 3 राशींमध्ये आहे. भावनिक अगदी. म्हणजे तुळ राशी पण आहे ह्याच्यात, पण तुळ रासना एक लिमिट नंतर दाखवते, इंगा दाखवते, जास्त नाही सहन करणार. हातात तलवार नाही येऊन काय झालं, तराजू आहे. सो मेष राशीला थोडंसं कठीणच आहे. आणि दुसऱ्यांच्या बाबतीत विचार करायचा स्वभाव मुळात त्यांचा जास्त नसल्यामुळे एक इतर राशींवरती अन्याय जास्त घडतो. म्हणून ते राशी वाईट आहे असं होत नाही. मेन मंगळाचा स्वभाव आहे रक्षक. तो रक्षक म्हणून आपण त्याला बघतो. तो सेनापती आहे ग्रहांचा. मग तो तुम्हाला रक्षण करतोय, तुम्हाला ती एक सिक्युरिटीची भावना देतोय. ज्यांच्या घरी मेष रास आहे ना त्यांना असं एक तो कम्फर्ट असतो. म्हणजे फिजिकलच सिक्युरिटी असं नाही, हा तो बघून घेईल किंवा ती बघून घेईल, हे फार असतं. म्हणजे आपण निर्धास्तपणे आपल्या कामात मग्न होऊ शकतो किंवा आपण आपलं लाईफ जगू शकतो त्यांच्यामुळे. ही सिक्युरिटीची भावना ते देतात. पण मायनस पॉईंट जरा जास्त ह्या राशीला चिकटलेल्या आहेत स्वभावाच्या तीव्रतेमुळे. कोणाशी जमू शकतं त्यांचं तसं बघितलं तर सिंह राशीची चांगलं जमतं. त्याचं कारण आहे सिंह राशीचा स्वामी रवी, तो राजा आहे, त्यामुळे सेनापती राजाला जरा ऐकतो. गुरुच्या राशींशी जरा त्यातल्या त्यात जास्त चांगलं जमतं, कारण पुन्हा तेच येतं की गुरु हा ज्ञानाने भरपूर आहे, त्यामुळे तो मंगळाला शांत ठेवू शकतो, त्याला कंट्रोल करू शकतो
आणि मिथुन राशीचं तर मी तुम्हाला सांगितलंच की पूर्ण 11 राशींशी सगळ्यात छान जमतं. पण हिरमोड होतो, पण ह्या राशी जरा त्यातल्या त्यात समजून घेतात. मग शत्रू रास मग शनीच्या राशींशी मंगळाचं जमत नाही, शुक्राच्या राशींशीही जमत नाही. शनीच्या राशींचं म्हणजे मकर रास आपण स्पेसिफिकली आत्ताच डिस्कस केली, तसं खूप शांत आहेत आणि सगळंच अपोजिट आहे ना. बरोबर. शांतता, निवांतता, फास्ट आहे, सगळंच अपोजिट जातं. त्यामुळे तिथे खूप जास्त म्हणजे अति रोमॅन्टिक आहे. आणि ह्यांना रोमॅन्टिक रोमांसच नाहीये त्यांच्या आयुष्यात. असं बऱ्याचदा म्हटलं जातं, जर कर्क राशी किंवा चंद्र शुक्र चांगले असतील तर मेष राशीवाले सुद्धा रोमॅन्टिक असतात, हळवे असतात बरं का. पण जर ते नसेल ना तर मेष राशी मनाने खूप कोरडी मानली जाते. म्हणजे असं नाही की भावना शून्य आहेत, पण तेवढा इफेक्ट नाही होत त्यांच्यावरती. मग आपण म्हणतो अरे काय तुला काही वाटतच नाही का, मला एवढं लागलंय किंवा मला बरं नाहीये. ते म्हणतात हो की मग मलाही असं होतं, मला त्याच्यात काही वाटत नाही, कारण त्यांच्यात सहनशीलता खूप आहे ना. मग ते स्वतःवरनं जज करतात, म्हणजे आपल्या चष्मेने इतरांना बघणं म्हणतो ना, ते मकर राशीचं जास्त असतं. बरोबर. मेष राशीचं असतं. अर्थात आपण आता ह्या सगळ्या राशींबद्दल बोलतोय, आता फार कमी राशी उरलेल्या आहेत आणि मला वाटतं की पुढची जी रास आहे ती अनेकांना आवडणारी रास आहे असं बोललं जातं, कारण ती प्रचंड भावनिक आहे. जरा काही झालं तरी त्यांना रडू येतं, किंवा जरा कोणी काही बोललं तरी अरे तुम्हाला असा बोलला, हे सगळ्या पूर्ण अख्ख्या गावाला ते सांगितलं जातं. आणि ती रास म्हणजे कोणती मृणालताई, तर ती कर्क रास. कर्क राशी आम्ही असं म्हणतो की त्यांना डोक्यावर फ्रीची पाण्याची टाकी देवाने स्पेशली दिलेली आहे. बर्फच, अगदी बर्फ नाही, पाणी, वितळलेलं बर्फ आहे तो. कर्क राशी इज इक्वल टू इमोशनल, भयंकर सेंटिमेंटल, इमोशनल असतात. त्यांना तुम्ही म्हणलात तसं थोडंसं जरी काही बोललं ना लगेच मनाला लागतं. म्हणजे वृषभ रास जशी आहे ना तशीच कर्क रास असते. खूप भावनाप्रधान असते. त्यांनाही सतत आनंदी राहायला, खुश राहायला फार आवडतं. सगळ्या गोष्टीमध्ये तेही सुख आणि समाधानच शोधत असतात. पण आता माहिती नाही ना त्यांच्या बरोबरचा व्यक्ती मेष आहे, तूळ आहे, मकर आहे, कुंभ आहे, कुठल्याही राशीचा असू शकतो. त्यांच्या इच्छा तेव्हा तर त्या पूर्ण नाही झाल्या किंवा त्यांना हवी तशी साथ नाही मिळाली की लगेच गंगा जमुना व्हायला लागतात आणि मनाला लावून घेतात. त्यामुळे आपण असं म्हणू की अगदी डिप्रेशन नाही म्हणणार मी, पण थोडंसं उदासीन पटकन होतात हे. आणि ह्यांची समजूत काढणं जरासं जास्त कठीण काम आहे. म्हणजे तुळरास परवडली, त्यांना थोडंसं जरा समजवलं की लगेच ऐकतात तरी. कर्क राशीला समजूत घालणं म्हणजे महाकठीण काम असतं. कारण म्हणजे ते स्वतःच्या भ्रमात नसतात, पण त्यांना तो जो एक स्वतःवरती अन्याय झाल्याचा फील असतो ना तो खूप जास्त येतो आणि ते चालूच राहतं की हां मी आता ऐकलंय पण तू माझ्यावर तेव्हा असं केलं तसं. हे ते सतत चालू राहतं त्यांचं. म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये सतत विचारचक्र सुरू असतात आणि ते म्हणजे त्यांची डोक्यातली डायरी खूप मोठी असते लिहून ठेवायची. त्यांना कुठले कुठले इव्हेंट्स आठवत असतात आणि ते कधी कुठला इव्हेंट काढून भावनिक होतील जरा भीती असते कर्क राशीची. सो कर्क राशीपासून खरं तर आपण जास्त घाबरलं पाहिजे. बापरे. बरं, मला आता तुम्ही स्वभाव तर सांगितलात, भावनिक आहेत, इमोशनल आहेत, हे मान्य आहे. पण मग ह्यांचा जोडीदार निवडताना ह्यांनी काय करावं? कारण की भावनिक म्हटल्यावरती थोडंसं असं असतं की म्हणजे आपल्याला तसाच प्रकारचा जोडीदार निवडावा लागतो, तर त्याबद्दल एक चांगला ॲडव्हान्टेज हा आहे ना, कर्क राशीचा स्वामी चंद्र. हो, अजिबात भांडता येत नाही, खूप सौम्य आहे, शीतल आहे. कर्क राशीने खरं तर कर्क राशीशीच लग्न करावं. बरं. म्हणजे एरवी जे मी म्हणते की दोघांची राशी सेम असेल तर त्यांचं जमत नाही. म्हणजे आपण म्हणतो 36 गुण जमतात. मग तिथे वादविवाद खूप टोकाला जातात, प्रचंड भांडत राहतात, घरातली शांतता नष्ट होते. पण ह्यांना नाही एवढं भांडतायत. हे म्हणजे ना तू मला बोललीस आणि मी रागवली आहे, हे ह्यांचा एक्स्ट्रीम राग असतो. म्हणजे किती गोंडस असतात बघा ना. म्हणजे रागवलेलं आपल्याला त्यांना आता अरे शोनगो असं वाटतं. अगदी इतके ते रागवणं पण त्यांचं खूप छान वाटतं, सॉफ्ट असतं सगळं ह्यांचं. त्यामुळे ह्यांना समजून घेणारी रास त्यांचीच कर्क रासच असू शकते किंवा मिथुन रास असू शकते. पण
जर ह्यांचं अग्नितत्वाच्या राशींशी जर जुळलं, जोडीदार अग्नितत्वाचा असेल, तरी रास खूप कोमेजून जाते. आणि खरंच म्हणजे ऑपोजिट खूप अपोजिट. म्हणजे एखादं फुलाचं उदाहरण मी नेहमी देते कर्क राशीला. जसं फूल एखादं उमललं असेल, कुठलंही असू देत, गुलाबच असं नाही, जास्वंद घ्या, कुठलंही तगर घ्या, उमललेलं फूल किती छान वाटतं आपल्याला. तसे हे कर्क राशीवाले जेव्हा नॉर्मल असतात ना, तेव्हा तेवढेच सुंदर वाटतात. आणि थोडंसं कुणी काही बोललं की एखादं शिळं 2 दिवसापूर्वीचं फूल जसं दिसतं ना, तसे हे लगेच दिसतात. म्हणजे हे इतके जास्त एक्सप्रेसिव्ह असतात. वृश्चिक राशीच्या अपोजिट झाले हे एकदम भावनाप्रधान असल्यामुळे ना चेहऱ्यावर लिहून येतं की ह्यांचा आता मूड काय आहे. आणि म्हणून मी कर्क राशीला कायम काचेचं भांडं म्हणते. हे काचेचं भांडं खरंच लग्न करताना खूप सांभाळून व्यवस्थित बघून द्यावं की समोरच्याचा स्वभाव कसा आहे. मग एखादा म्हणजे मंगळाच्या राशीचा माणूस असला तरी तो सॉफ्ट असू शकतो. जर मंगळ पॉवरलेस झाला असेल, नीचीचा वगैरे टर्म्स असतात. मग ह्या केसमध्ये तशाही राशी चालतील. पण तुम्ही जेव्हा जोड्या जुळवताय, तुमची व्यक्ती जर कर्क राशीची असेल तर त्या समोरच्या ज्योतिषाला विचारा की ह्या जो जोडीदार असणार आहे ह्याचा स्वभाव कसा आहे. आणि हे ज्योतिषांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कर्क राशी जुळवतोय. काचेचं भांड आहे, कुठेही असं सहज ठेवाल तर तो तडाखा जाणारच आहे त्याला. बरोबर. मग ह्यांची शत्रू रास कोणती? ह्याला खरं तर चंद्राला कोणी शत्रू नाहीये राहूशिवाय. त्यामुळे हे सगळ्यांनाच चालतात. बरं. फक्त आपण म्हटलो तसं स्वभावाच्या फरकामुळे जरा नीट बघून द्यायला लागतं. आता जर मेष आणि सिंह जर जोडीदार असेल, मग ती स्त्री का असेना, अधिकारवाणीतच बोलणार ना, समजून थोडीच घेणार आहे. कर्क राशीलाच दरवेळेला पडती बाजू घ्यायला लागणार. आणि त्याच्यामुळे मग एक आपला अंत होतो की माझे पेशन्स संपले, आता मला नाही सहन होत. मग टोकाचे निर्णय घेतले जातात ते त्या कारणामुळेच. पण तरीही कर्क रास बऱ्यापैकी खूप मोठा काळ सहन करू शकते ह्या राशींना. इवन धनुराशी अग्नितत्वाची आहे, त्यामुळे पेशन्स कमी असतात ह्या लोकांमध्ये. ह्यांचं चांगलं जुळतं ना ते वृषभ राशीशी. कारण वृषभ राशीचे क्वालिटीज आणि कर्क राशीचे क्वालिटीज सारख्या आहेत, बऱ्यापैकी सारख्या आहेत. म्हणजे शुक्रासाठी चंद्र हा शत्रू मानला जातो, पण तरीही त्यांच्या स्वभाव जुळत असल्यामुळे त्या लेवलला खटके उडत नाहीत आणि एक चांगली जोडी म्हणू शकतो आपण. म्हणजे थोडक्यात कर्क राशीने कर्क राशीशी तरी लग्न करावं किंवा वृषभ राशीशी तरी लग्न. चंद्र हा वृषभ राशीत उच्चीचा मानला जातो, तो कम्फर्टेबल फील करतो. बरोबर. म्हणून जास्त चांगलं. नाही तर मिथुन तर आहेच. जिथे तर कमी तिथं आम्ही. राशीचा उल्लेख केला तर इथून तिथून मिथुन असं बोललं जातं. खरोखरच तसं आहे का? कारण मिथुन राशीचा सगळ्यांशीच पटतं, अतिशय जॉली रास आहे असं ऐकलंय मी. आणि मृणाल, ते तुमची पण रास मिथुनच आहे. हो. मिथुन रास म्हणजे कमी तिथं आम्ही असं त्याचं वर्णन आहे. मिथुन राशीचा स्वामी बुध. बुधाचं वर्णनच आहे टीनेजर मुलगा. मग टीनेजर मुलं किंवा मुलगी कसे असतात, त्यांना सगळं जगच नवीन ओळखायला म्हणजे मिळत असतं. म्हणजे आई वडिलांच्या पदरातनं नुकतेच बाहेर पडलेले आणि स्वतःच्या ह्याच्यानी दृष्टीने जग पाहायला सुरुवात केलेले, त्यामुळे त्यांना सगळेच क्युरियोसिटी जास्त असते आणि अल्लडपणा खूप असतो. आणि ती मॅच्युरिटी नसल्याचा जो फायदा असतो ना, तो मिथुन राशीत जास्त दिसतो. आणि त्यांना म्हणजे टीनेजची मुलं जर बघाल ना, त्यांचं लहान मुलांची पण जमतं, वयोवृद्ध लोकांशी पण जमतं, आई वडिलांशी सोडून सगळ्यांशीच जमतं टीनेजर्सचं. सो तोच स्वभाव मिथुन राशीला मिळालेला आहे. बरोबर. आणि मिथुन राशीचे 2 ॲडिशनल क्वालिटीज म्हणजे मल्टीटास्किंग. मिथुन राशीला मल्टीटास्किंग खूप छान जमतं. म्हणजे मल्टीटास्किंग कन्या राशी किंवा गुरुच्या राशींना सुद्धा आहे, पण मिथुन त्याच्यात एक्सपर्ट आहे. आणि दुसरं म्हणजे मिथुन राशीला लॉजिक फार आवडतं. त्यामुळे अनेक गोष्टी तुम्ही न सांगता सुद्धा, आता सपोज मला तुम्ही सांगितलं मृणाल आज पॉडकास्ट करायचा आहे, इथली अरेंजमेंट तू बघ. मला सपोज नाही माहिती पॉडकास्टला कशी अरेंजमेंट असते किंवा काय, पण लॉजिक लावून बऱ्याच गोष्टी जशा हव्यात तशा माझ्याकडनं केल्या जातील. का? मिथुन राशीचा स्वभाव. सो हा जो एक प्लस पॉईंट आहे, त्यामुळे मिथुन राशी कुठंही ॲडजस्ट होते, कुठल्याही कामात पटकन पारंगत होते. म्हणजे एक जस्ट ह्याचा भाग म्हणून सांगते, मी करिअरमध्ये 8 इंडस्ट्री फिरली आहे, दरवेळेला वेगळी इंडस्ट्री. आणि मला आवडायचं, आजही आवडतं. काय आपल्याला नवीन काहीतरी शिकायला मिळणार आहे. मिथुन राशीला शिकायला फार आवडतं, सतत शिकत राहते. बुध ग्रहाचा. येस. आणि
त्या प्रत्येक प्रोसेसमध्ये मिथून एन्जॉय करते. सो शुक्राच्या राशी जशा आपण बघितलं म्हणजे वृषभ किंवा कर्क रास जरी आपण म्हटलं की ते एन्जॉय करतात, लाईफ एन्जॉय करतात, सुख शोधत असतात. तर मिथुन राशी आहे त्याच्यात सुख शोधते. त्यामुळे मिथुन राशी ही बऱ्याच जणांची मित्र रास म्हणजे मित्रांमध्ये किंवा मैत्रिणींमध्ये मिथुन राशी असलेली व्यक्ती हमखास असते. वा. पण मग ह्यांची शत्रू रास असेल असं मला जरा शंका वाटते, आहे की नाही? ह्याच्यात कसं आहे की कारण फ्लेक्सिबल आहेत ना ते. बुधाला प्रिन्स म्हटलं जातं, राजकुमार म्हटलं जातं. जसं रवी राजा आहे, चंद्र राणी आहे, तसं बुध हा राजकुमार आहे. पण ह्याला राजकुमारासारखं राहता येत नाही. तो खालपासून वरपर्यंत सगळ्यांशी इक्वल वागतो. म्हणजे आपण बाहुबली पिक्चर बघितला, त्याच्यात पण बघितलं की तो बाहुबली जाऊन सैनिकांबरोबर जेवत असतो. ॲट द सेम टाइम तो भावाबरोबर राजकुमाराबरोबर पण तसाच वागत असतो. सो समोर जसा येईल ना तसा बुध वागतो. म्हणजे बुधाला इतर ग्रहांसारखं विशिष्ट स्वभाव असा नाही दिलेला. बुधाला स्वभाव असा आहे की तो टीनेजर आहे, पण तो ज्या ग्रहाबरोबर बसेल किंवा ज्या राशीमध्ये बसेल त्याच्यासारखा तो वागतो. त्यामुळे मिथुन राशी सिंह राशीबरोबर ठेवली त्यांच्याशी जमवून घेईल, मकर राशीबरोबर ठेवली त्यांच्याशीही जमवून घेईल, मेष राशीबरोबर सोडली त्यांच्याशीही जमवून घेईल. म्हणूनच म्हटलं ना की सगळ्यांबरोबर ते इलॅस्टिक. खरंच आहे, फ्लेक्सिबल रास आहे. म्हणजे सगळ्यात बेस्ट रास म्हणजे मला वाटतं की मिथुन रास आहे. कारण ड्रॉबॅक आहेत पण त्याचे. हा, ते तर असणार, स्वतःची बदनामी करून घ्यायची. प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट प्रत्येकात असतात. मग राशींमध्ये का नसणार आहेत? जसं खूप जास्त उतावळेपणा आहे, मेष राशीचा परवडतो, मिथुन राशीचा नाही परवडत. कारण बरं, तिथे मिथुन रास कुठेतरी जाऊन माती खाते. म्हणजे नको तिथं नको ते बोलणे किंवा सिच्युएशन न बघता वागणे. म्हणजे एक मध्ये कुठेतरी वाचलं तर मला आठवत नाही आहे, आय थिंक ग्रुपवरती आलं होतं, फॅमिली ग्रुपवरती. कोणीतरी वारलं तर आणि तिथे मिथुन राशी जाते हलकं करायला, वातावरण हलकं करायला. सगळे दुःखात असतात आणि काहीतरी एक विनोद करून जाते, प्रॅक्टिकल विनोद. तर सगळे आधी चिडतात, अरे प्रसंग काय आणि काय, आणि 2 मिनिटांनी इतका हशा पेटतो आणि सगळे एकदम त्या वातावरणातनं हलके होतात. पण त्याच्यासाठी मिथुन राशीला आधी फटके मिळतात. थोडंसं सतत विचार बदलत असल्यामुळे पटकन कन्क्लुजनला न येणे किंवा घेतलेला निर्णय सतत बदलणे, हे असे ड्रॉबॅक सुद्धा मिथुन राशीत आहेत. बरोबर. आत्ता तुम्ही ह्या सगळ्या राशींबद्दल बोलतोय आपण, आणि मला वाटतं की सगळ्यांचीच क्युरिओसिटी वाढलेली आहे. कारण आता फार 1-2च राशी उरलेल्या आहेत आपल्याकडे, आणि त्यातली ह्या राशींचा राजा असलेली रास म्हणजे सिंह रास. तर मला सिंह राशीबद्दल जाणून घ्यायला आवडेल. सिंह राशीचा स्वभाव कसा असतो, कसं असतं व्यक्तिमत्व, त्याबद्दल. तुम्हीच उपाधी दिलीत की तो राजा आहे. राजा कसा असतो, आयटीत थाटामाटात, आणि त्याचं काम आहे जनतेला सुरक्षित ठेवणे, खुश ठेवणे नाही म्हणणार मी, त्यांना हवं नको ते बघणे, त्यांची काळजी घेणे, केअरिंग नेचर आलं. त्यामुळे हा जरी राजा असला तरी त्याला कर्तव्य आहेत. त्याला सगळ्यांची काळजी घ्यायची आहे, हवं नको बघायचं आहे. आणि इथे हा जो केअरिंग नेचर येतो ना, तो काही वेळेला सिंह राशीचा इतरांसाठी तापदायक ठरतो. का, असं का? मला तुझी काळजी घ्यायचीच आहे, तुझी इच्छा असेल नसेल, हे जे एक त्यांचं स्टेटमेंट असतं ना, इतर लोक इरिटेट होतात. कसं आहे, प्रत्येक राशीचं वेगळं. आता जसं आपण कन्या राशीच म्हणलं, स्वाभिमानी रास आहे, शांत असली म्हणून काय झालं, त्यांना स्वतःचं स्वतः करायला आवडतं सगळं. सिंह रास जाऊन म्हणेल, नाही तुला डॉक्टरकडे जायचं, मी घेऊन जाणार, तू थांब. मग कन्या रास म्हणेल, नाही माझं मला जाता येतं, मला गरज पडली तर सांगेन ना मी, नाही काळजी घ्यायचं माझं काम आहे, मीच येणार बरोबर. मग इथे ही जी एक प्रकारची जबरदस्ती होते, तिथं इतरांना डिस्कम्फर्ट वाटतो. सिंह राशी ही म्हणजे राजराशी मानली जाते. आता राजराशी रॉयल म्हटल्यावरती सगळ्या ऐशोरामाच्या आणि आयटीच्या गोष्टी आल्या, त्यामुळे जे घेईल ते ब्रँडेड, म्हणजे थोडंसं खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी, हा जरासा स्वभाव येतो त्यांच्यात. थोडंसं लक्झरियस लाईफ आवडणारी असते. ऑब्व्हियसली कलागुण आवडतात, म्हणजे म्युझिक असेल, डान्स असेल, कला एन्जॉय करायला आवडते. नॉट नेसेसरी की ते स्वतः परफॉर्म करतील, असतातही कलाकारही असतात सिंह राशीचे,
पण एन्जॉय करायला जास्त आवडतं. इथंच पाणी ठेवलेलं आहे, पण मी तुम्हाला सांगणार जरा पाणी देतेस का? सो मी तुम्हाला उठवणार, मी नाही उठणार. ऑर्डर सोडणे किंवा थोडंसं एक अधिकारवाणीत बोलणे. लिडरशिप. अधिकारवाणी असल्यामुळे सुद्धा जरा इतरांना त्रास होतो की हा सतत काय माझ्याशी असं ऑर्डर सोडल्यासारखं बोलतो. सो ते एक असतं. पण ॲडव्हान्टेज पण असतो की कुठलीही परिस्थिती आली, सिंह राशी आधी स्वतःच्या अंगावर घेते, दुसऱ्यांना झळ नाही पोचू देत. आणि मग व्यक्तिमत्व बोल्ड कसं असतात. असतं? बरं. म्हणजे सिंह राशीच्या बायका जनरली पुरुषांना जास्त आवडतात, कारण त्या डॅशिंग बोल्ड वाटतात, पण त्या झेपत नाहीत त्यांना. कारण स्त्री आहे म्हटल्यावरती एक अपेक्षा असते की हिनी नमतं घ्यावं, माझ्या पुढे सरेंडर करावं. सिंह रास आहे, नाही करणार सरेंडर कधीच. आणि पेशन्स असे असतात की म्हणजे परिस्थितीला हार नाही मानत, कधी गिवअप नाही करत. काही झालं तरी सिंह रास ही शेवटपर्यंत लढत राहते, मेष रास पण लढत राहते शेवटपर्यंत, हार नाही मानत ह्या राशी. आणि मग इथं कुठंतरी थोडंसं कॉन्फ्लिक्ट क्रिएट होतो की कोण जिंकणार? सिंह राशी जिंकणार. राजा आहे ना शेवटी, जिंकणार सिंह राशीच, हे अलिखित नियम आहे. सो इतर राशींना तिथं पड खावी लागते. पण मग ह्यांनी जोडीदार निवडताना कसा निवडावा, म्हणजे कोणत्या राशीचा निवडावा? खरं तर राजा आहे, त्याला नाही कोण म्हणणार आहे. पण खरंच असं होतं की कुठलीही रास असली तरी सिंह राशीच श्रेष्ठ ठरते. सिंह राशीशी नाहीच चांगलं जमत. रादर मगाशी जी टर्म वापरले मी की 36 गुण मॅच झाल्यावरती जरा जास्त भांडणं होतात किंवा काय, हे इथं सिंह राशीत आणि मेष राशीत खूप टोकाचं जातं. कारण मी राजा तू राजा, प्रजा कोण मग? एरवी सिंह राशीचं कसं असतं की मी राजा आहे, तुम्ही सगळे प्रजा आहात, त्यामुळे बाकीच्यांनी सरेंडर करायचंय. मग इथं नाही सरेंडर होत. पण याच्यामध्ये पण लग्न रास आणि मग जन्मरास. हो, लग्न रास आली तरी तोच ॲटिट्यूड येतो ना, त्यामुळे नाही जमत. त्यामुळे शक्यतो गुरुच्या आणि बुधाच्या, शनीच्या राशी सुटेबल आहेत, पण शनी हा रवीचा शत्रू असल्यामुळे तिथं जरा वाद होतात. कारण असं थोडंसं एक वर्णन आहे की शनीच्या राशी ह्या जरा अस्वच्छ राहतात किंवा लेझिनेसमुळे जरा असं टापटिपता नसते. हे रवीला नाही आवडत. सगळं व्यवस्थित जागच्या जागी, स्वतः नाही करणार पण ते सगळं लागतं. त्यामुळे कम्पॅटेबिलिटी म्हणाल तर गुरुच्या राशी आणि बुधाच्या राशी जास्त चांगल्या आहेत. मग साधारणपणे कोणत्या? मग कन्या राशी पुन्हा तेच आहे की कन्या राशी सोडणार नाही, टोकणार. मीन रास सांगेल ते सहन करेल, मिथुन रास पण सहन करेल. धनु रास जरा पुन्हा अग्नितत्वाचीच येते, त्यामुळे ती अपोज करते किंवा मुद्दे काढते की खोडून काढल्यासारखं थोडंसं बोलते, त्यामुळे धनुराशीशी नाही एवढं हे होत. कर्क राशी ऑब्व्हियसली सॉफ्ट आहे कधीही, पण सिंह राशीसमोर कर्क राशी पुन्हा खूप कोमेजून जाते. बरोबर. तुळ राशीचं पण जमतं, पण शुक्राच्या राशी म्हणजे शुक्र रवी पुन्हा शत्रू येतात. पण शनीपेक्षा शुक्राचं बरं असं म्हणायची वेळ येते, कारण जरा त्या दोघांचे लायकिंग सेम आहेत. लक्झरियस लाईफ, आरामदायी सगळं, आणि मटेरियलिस्टिक गोष्टी पण त्यांच्या हे कॉमन असल्या, काही गोष्टी तरी का होईना कॉमन येतात. शनीपेक्षा त्या शुक्राच्या राशी त्यातल्या त्यात बरा असं म्हणायची वेळ येते. पण मंगळाच्या राशी पण सरेंडर करतात, त्यामुळे त्यांच्याही चालतात. आता हे सगळं आपण चर्चा करतोय मगासपासून वेगवेगळ्या राशींबद्दल, कोणती रास कोणासाठी सुटेबल आहे, कोणती रास कोणासाठी सुटेबल नाही आहे, हे सगळं आहे. पण जेव्हा विवाह जमवताना, करिअर करताना, ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण पत्रिका बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे, आणि त्याच्यानंतरच पुढे पावलं टाकणं गरजेचं आहे. आता आपण पुढच्या राशीकडे वळतोय, ती रास म्हणजे कुंभ रास. आता ही कुंभ रास ज्ञानी असते, वादच नाही, पण तेवढी नाही जेवढं आपण समजतो. जर गुरु आणि बुध पत्रिकेला चांगले असतील तर नक्कीच हे सर्वश्रेष्ठ ठरू शकतात. कारण ती जी एक चिकाटी लागते ना ज्ञान मिळवण्यासाठी, ती कुंभ राशीत भरपूर असते. म्हणजे कुंभ राशीचं मला ना सिम्बॉल फार आवडतं. आता नाही दिसत, आता तुम्ही कुंभ रास म्हणाल ना तर ते काहीतरी विचित्रच दाखवतात, त्याचं कोणीतरी गडातनं पाणी ओततंय. ओरिजिनली तसं नव्हतं. जुने सिम्बॉल ना कुणाला मिळाले ना तर खरंच मलाही आवडेल ते बघायला. जेव्हा मी पहिल्यांदा शिकत होते तेव्हाचे सिम्बॉल आणि आजचे सिम्बॉल हे खूप बदलून टाकलेत लोकांनी.
त्याचं चित्राचं थोडक्यात वर्णन करते. एक पाणवठा आहे तिथे, म्हणजे तलावासारखा. तिथनं तो माणूस कुंभ म्हणजे असा उभट घडा बरोबर. जो उभा आहे, त्या कुंभामध्ये त्यांनी पाणी भरून घेतलंय. त्याच्या अंगावर लिटरली पोत्यासारखं काहीतरी वस्त्र आहे, तेही खूप कमी आहे अंगावर, म्हणजे नखशिकांत कपडे नाही घातलेले त्यांनी. सगळीकडे पाणी झालंय. त्या कुंभातलं पाणी त्यांनी खांद्यावर असं धरलेलं आहे आणि त्या कुंभातलं पाणी त्याच्या डोक्यावर पडतंय. म्हणजे त्यांनी काठोकाठ भरून घेतलाय. तो कमी भरू शकला असं सांडू नये म्हणून, पण नाही, त्याला मॅक्झिमम पाणी न्यायचंय. त्यामुळे भिजलं तरी चालेल, मला मॅक्झिमम कष्ट घेतलेले चालतील, पण मला ते काम करायचंय. या भावनेनी त्यांनी उचललंय. तो स्वतः भिजलाय. त्या सगळं पाण्याने ओलं झालेल्या पायऱ्यांवरती तो चढतोय. सो त्या अशा पायऱ्या दाखवल्या त्या त्याच्यामध्ये उंच. त्या पायऱ्यांवरती तो चढतोय. तो कष्टाला घाबरतोय का? एखादा म्हणेल अरे सगळं ओलं झालंय, मी सटकून पडेन, ते पाणी जर कमी भरतो, किती चढायचंय. कुंभ राशी त्या कष्टाला घाबरत नाहीये. इतकं सुंदर त्याचं सिम्बॉलिझम होतं. आणि ती रास पण तशीच आहे. मगाशी मी जसं म्हटलं मकर राशीचं, तशीच ही कुंभ रास आहे. कधीही कशाच्या बाबतीत कंप्लेंट नाही करत. आलिया भोगासी असावे सादर, असं यांचं वागणं असतं. खूपच जास्त शांत असतात हे. मिळून मिसळून वागतात, पण म्हणजे त्यांचा प्रेझेन्ससुद्धा तुम्हाला लक्षात येत नाही. इतके हे अलिप्त आणि शांत राहतात. तुम्ही हाक मारल्यावर पहिली कोण उभी राहील? कुंभरास उभी राहील. म्हणजे कसं करायचं, काय करायचं एकदा जाणून घेतलं की तुम्हाला क्वालिटी वर्क मिळालं म्हणून समजा. बरं. म्हणजे अशी ही कुंभरास असतात. पण मग ह्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? हे थोडेसे शाय असतात, अलिप्त राहतात जरा. म्हणजे मी बरं, माझं काम बरं, ह्या स्वभावाचे असतात, पण चार चौघात राहून करणारे असतात. असं ग्रुपपासून वेगळे नाही राहणार, वेगळी डिमांड करणार नाही. जे सगळ्यांना ते मला, म्हणजे असं काही स्पेशल ट्रीटमेंट कधीच मागत नाहीत. आणि एवढे कष्ट केले, माझं क्रेडिट, हे तर कधीच नाही. त्यांना स्वतःचं क्रेडिट कधीच घेता येत नाही कुंभ राशीला, इवन मकर राशीला. म्हणजे इतर लोक शनीच्या राशीला आरामात वापर करून घेतात म्हणायलाही हरकत नाही. काही लोकांचं असतं बघा स्वभाव, म्हणजे दुसऱ्यांचा स्वभावाचा किंवा त्यांच्या कामाचा ॲडव्हान्टेज घेणे. बरोबर. हे लोकांच्या मध्ये असतं आणि त्याला ह्या राशी बळी ठरतात, शनीच्या राशी. आणि कुंभ रास त्याच्याकडे जास्त ठरते. बरं, पण मग ह्यांनी जोडीदार निवडताना काय करायचं? कुंभ राशीला खरं तर कुठलाही जोडीदार चालतो. बरं. कारण स्वभावात असं काहीच हे नाहीये ना, फ्लेक्झिबिलिटी आहे. बरोबर. हे पण थोडे असतात आळशी, पण काम सुरू झालं की झालं असं असतं. आणि ह्यांचं सगळ्याच राशीशी जमतं, पण राशीस्वामी शनीचं ज्या राशींशी जमणार नाही, म्हणजे राशीच्या मालकांशी जमणार नाही, त्यांचं कुंभ राशीशी जमणार नाही. त्यामुळे रवी, चंद्र, मंगळ ह्यांच्या राशीशी जनरली जमत नाही, त्यांचं खटके उडतात. पण कुंभ राशीकडनं प्रॉब्लेम नसतो, प्रॉब्लेम समोरच्या राशीतनं येतो. आपण आता शेवटच्या राशीकडे वळणार आहोत. अर्थातच ती रास आहे धनुष्यबाण, ज्याचं बोधचिन्ह आहे ती रास, ती म्हणजे धनुरास. तर धनुराशीबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कसा असतो यांचा स्वभाव. कारण ते बोधचिन्हावरून असं नेहमी वाटतं की बापरे, हे तर बाण घेऊनच तयार आहे. खूप इंटरेस्टिंग आणि खूप कन्फ्युजिंग असतात. हो. आता त्यांचं सिम्बॉलच बघा ना, अर्धा माणूस अर्धा घोडा. बरं, तो जो माणूस म्हणजे घोडा आणि माणूस असं जे काही ते आहे, तो घोडा पळतोय, त्याचे पाय उचललेले आहेत. तो जो माणूस आहे त्यांनी धनुष्यबाण घेतलाय आणि त्यांनी प्रत्ययांच्या खेचलेली, म्हणजे बाण लावलेला आहे, फक्त सोडायचीच बाकी. बरोबर. आता ह्याच्यात खूप लोक पुन्हा तुळ राशीसारखेच कन्फ्यूज होतात. बाण सोडलाय का? नाही, ताणलाय ना. सो बघा, मी मारेन ना, मी खरंच सांगते मारेन, मार ना. सो ॲक्शन कमी, बडबड जास्त, हे थोडंसं असतं. आणि थोडंसं असं म्हणूयात की म्हणजे जे चॅम्पियन्स आहेत, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत, घोड्यावर, धावत्या घोड्यावरनं नेमबाजी करणारे हे चॅम्पियन्स आहेत, पण सामान्य माणसाच्या बाबतीत आपण बोलतोय, चॅम्पियन्स बाबतीत नाही. तो घोडा उधळलेला आहे आणि त्या ह्याच्यात तो जरी त्या घोड्याचाच भाग असला तरी त्याचा नेम कितपत ॲक्युरसी असेल, नाही. तो थोडंसं त्यांचं ना, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, ह्या म्हणीप्रमाणे थोडंसं होतं त्यांचं.
सो फोकस हललेला असतो त्यांचा. त्यांना म्हणायचं असतंय किंवा करायचं असतंय, पण ते काहीतरी वेगळं प्रेझेंट करतात. हे थोडंसं त्यांचं होतं. कन्फ्युज्ड आहेत. धनुराशी हे गैरसमज करून घेण्यात जास्त हे असतात, एक्सपर्ट. त्यांचं का माहीत नाही. खूप म्हणजे गुरुची राशी आहे, पण गैरसमज जास्त करून घेतात. 12 राशींमध्ये गैरसमज करून घेण्यात वृश्चिक राशी आणि धनुराशी ह्यांचा पुढाकार असतो. एखाद्याच्या बाबतीत ग्रह करून घेतला की तो त्यांच्या मनात टिकून राहतो. हे असंच आहे. अग्नितत्वाची आहे, त्यामुळे ह्यांच्यामध्ये सुद्धा थोडासा राग म्हणा किंवा अँगर इश्यूज असू शकतात. मेष राशी किंवा सिंह राशी इतके नाही, त्यांच्यापेक्षा तुलनेने कमी. ह्या राशीच्या ना एक गमतीशीर स्वभाव आहे. ह्या राशीला थोडंसं सेंटर ऑफ अट्रॅक्शन राहायला जास्त आवडतं. म्हणजे इवन सिंह राशीपेक्षा किंवा इतर कुठल्याही मेषेपेक्षा ह्यांना आवडतं. हे एवढंसं काही घडलं असेल ना, त्याचं एवढं करून सांगतात. सो अगदी साधी घटना असते, पण त्याला ते खूप मोठं करून सांगतात. म्हणजे आता अगदी मी म्हटलं की एखादं लहान मूल वर्णन करते असं समजूयात, की दुपारी आई झोपली आणि डब्यातनं लाडू काढून खाल्ला. आईने पकडलं, काय जास्तीत जास्त एक फटका देईल, कान धरेल आणि हाकलून देईल तिकडनं. तो मुलगा जाऊन मित्रांना सांगेल, अरे काय सांगू, आज मी ना मेलोच समज. मी नेमकं काढायला गेलो, तिकडनं आई आली, आईने पकडलं, असा हाणलाय, काय सांगू तुला. ते मित्र काय इमॅजिन करतील, बिचाऱ्याच्या अंगावर पूर्ण वळ आले असतील, काळा निळा झालेला असेल आपला मित्र. प्रत्यक्षात काय झालं होतं, आईने एक छोटासा फटका दिला होता की अरे कशाला उचापात्या करतोस. सो हे खोटं बोलणं नाही आहे. ह्या राशीचा हा स्वभाव आहे की थोडंसं एक्झॅगरेटेड बोलणं किंवा वाढवून सांगणं. त्यामुळे होतं कसं, ह्यांचं जर त्या गोष्टीप्रमाणे होतं, बऱ्याचदा लांडगा आला रे. त्या दिवशी खरंच सांगत असताना आपल्याला वाटतं की नाही यार, नेहमीप्रमाणे जरा एकाचं 4 करून सांगतोय, जरा वाढवून सांगतोय. बरोबर. सो ही थोडीशी त्यांची गंमत असते. मग ह्यांचं व्यक्तिमत्व कसं असतं? हे उत्साही असतात, हे सुद्धा प्रफुल्लित असतात. यांना ना फिरायला फार आवडतं. म्हणजे वेळ मिळाला की हे नेहमी कुठेतरी ट्रिप प्लॅन करतील किंवा जिथं आहे तिथं जवळपास व्हिजिट करतील, काय बघण्यासारखं आहे वगैरे. हे त्यांना फार आवडतं. उत्साही असतात तसे. आणि ह्यांचा एक आवडता छंद म्हणजे ह्यांना तरुण दिसायला फार आवडतं. ह्यांना जर तुम्ही 50च्या लोकांना जरी म्हटलात की जरा वय व्हायला लागलं, हे मी नाही म्हातारा. आणि ते मेंटेन करतात. ह्या राशीचा स्वभाव म्हणजे ह्यांना ना कन्सिस्टन्सी खरंच जमते. सो हे बऱ्यापैकी धनुराशी ही फिटनेसमध्ये चांगली असते. बरोबर. कारण त्यांना ते एक आतून इच्छा असते ना की मला यंग दिसायचं आहे. ह्यांना चुकून कधी म्हातारं म्हणू नका. म्हणजे नेहमी जिमला जातात, मॉर्निंग वॉकला जातात, ते सगळे धनुराशीचे असतील. धनुराशी त्यांची मित्र असलेली चांगली, कारण ते त्यांना कान पकडून नेतील तरी की बाबा रे चल जिमला. नाही, बरोबर आहे. आणि साधारणपणे ह्यांचा जोडीदार कसा असावा? जोडीदार ना खरंच ह्यांना फ्लेक्झिबल लागतो. कारण मी जो स्वभाव म्हटलं की जसं एक आई आपल्या मुलाला ओळखते ना, तसंच ह्यांना आईच लागते की काय होणार आहे. ह्यांना खरंच काय सांगायचं होतं, कितपत खरं, कितपत जास्तीचं आहे. किंवा ह्यांचा जो एक स्वभाव असतो ना, सतत आपलं धनुष्यबाण ताणलेला, म्हणजेच सतत रिॲक्शन, प्रत्येक गोष्टीत रिॲक्ट होण्याची जी एक स्वभाव असतो ह्यांचा, तो थोडासा त्यांना कंट्रोल करणारी रास एक जोडीदार म्हणून लागते. मग कोणती असावी रास? गुरुची रास. स्वतःच धनु ही गुरुची रास आहे, त्यामुळे मीन रास ही चांगली जोडीदार असू शकते. कर्क रास पण चालू शकते. मिथुन आणि कन्या रास पण आहे, पण कन्या रास टोकते, त्यामुळे धनुराशीला कन्या राशीचं जरासं वावडं आहे म्हणू शकतो. शुक्राच्या राशी सुद्धा चालतात, कारण पुन्हा अर्ध्या लायकिंग्स दोघांच्या सेम आहेत. बरोबर. धनुरास नटायला थटायला आवडतं. इवन पुरुष असले तरी अर्धा तास आरशासमोर घालवणारे धनुराशीचे असू शकतात. आणि कारण त्यांना तरुण दिसायचं असतं. तुळ राशीचं पण मिथुन राशीसारखं बऱ्याच राशींशी जमतं, त्यामुळे ह्या दोन्ही राशी आपण म्हणू शकतो. बरोबर.
म्हणजे अशा अनेक राशी आहेत ज्यांचं एकमेकांशी जुळतं, अशा अनेक राशी आहेत ज्यांचं एकमेकांशी बिलकुलच जुळत अजिबात नाही. नाही. खरं तर असं मृणालताई बघायला गेलं तर प्रत्येकामध्ये गुणदोष हे असतातच. हो. मात्र आपणच जरा थोडंसं एकमेकांना समजून घेतलं, जसं मिथुन रास जशी फ्लेक्सिबल आहे, एकमेकांना समजून घेते, तसंच प्रत्येक राशीच्या व्यक्तीने जर असं समजून घेतलं तर खरंच हे आयुष्य अजून सुंदर होऊ शकतं. मात्र काही असलं तरी ह्या राशींनुसार हा स्वभाव, हे व्यक्तिमत्व हे तितकंच प्रत्येकामध्ये दिसतं. आपण एक छोटीशी रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत, पण अरे ह्यामध्ये थोडंसं आपण वेगळा रॅपिड फायर राऊंड घेणार आहोत. ती म्हणजे आत्तापर्यंत आपण बघितलं तर ह्या राशींवरून आपण साधारणपणे व्यक्तिमत्व बघत गेलो, कसे कसे व्यक्तिमत्व असतात, प्रत्येक राशीचे गुणदोष बघत गेलो, गुणधर्म जाणून घेतले. पण आत्ता मी जे रॅपिड फायर राऊंड घेणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी काही कलाकारांची नावं, म्हणजे ज्यांनी काही कॅरेक्टर्स साकारलेले आहेत ओके. चित्रपटात, त्यांचे कॅरेक्टर्सची नावं ओके. आणि काही राजकारणी मंडळी, अरे बापरे. त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. अगदी शेवटचा आपला टप्पा सुरू झाला आहे, अगदी थोडक्यात त्याबद्दल सांगायचं आहे. बर. तर रॅपिड फायर राऊंडला आपण सुरुवात करूया. राज ठाकरे, मकर रास असेल. देवेंद्र फडणवीस, मकर किंवा कुंभ. अजित पवार, मकर. त्यानंतर एकनाथ शिंदे, बहुतेक वृषभ किंवा कर्क जास्त वाटतात. शरद पवार, मेष किंवा सिंह. उद्धव ठाकरे, कन्या. अमिताभ बच्चन यांनी साकारलेली शहंशाह ही भूमिका, हे त्यांना कॅरेक्टर्सचं आहे, ती रास कोणती असू शकते? शहंशाह कॅरेक्टर्स. वृश्चिक. अल्लू अर्जुनने साकारलेला पुष्पा, मेष. आमिर खानने साकारलेला पीके, मिथुन. बाहुबलीमधली शिवगामी, सिंह रास. अजय देवगणने साकारलेला सिंघम मेष रास. आणि बाहुबलीमधला कट्टप्पा. मेष. म्हणजे आपण बघितलं तर वेगवेगळ्या राशी आणि त्यांचे एकूणच स्वभाव, व्यक्तिमत्व, गुणधर्म हे सगळं आपण आत्ता जाणून घेतलं मृणालताई. आणि मृणालताईंची आता नवीन बॅच सुरू होते. पुन्हा मी तुम्हाला एकदा आठवण करून देते, 30 जुलैपासून ही बॅच आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही बॅचेस आहेत. खाली दिलेल्या नंबरवरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि मंगळवार आणि बुधवार वार चेंज पण होऊ शकतात. फक्त शुभ दिवस झाला. एक साधारणपणे त्या तुम्हाला त्या संदर्भात माहिती देतील. ज्यांना कोणाला ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल त्यांनी हा कोर्स जरूर करायला हरकत नाही आहे. केवळ 6 महिन्यांचा कोर्स आहे मृणालताई, आणि सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. परीक्षा होणार आहे आणि त्याच्यानंतर सर्टिफिकेट मिळणार आहे. आणि मृणालताई खूप छान वाटलं, कारण की वेगवेगळ्या राशी, त्यांचे स्वभाव, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी कशाबद्दल, कोणाशी कोणाचं जुळतं, ह्या सगळ्याबद्दल तुम्ही आत्ता विस्तृतपणे सांगितलं. आणि आपल्या अनेक प्रेक्षकांना हे प्रश्न पडले होते, त्या प्रश्नांची इत्थंभूत अशी माहिती तुम्ही या पॉडकास्टमधनं दिलेली आहे. खूप खूप आभार मनापासून. पुण्यावरनं तुम्ही आलात आणि इथे येऊन तुम्ही खूप छान असं मार्गदर्शन आपल्या ह्या सगळ्या पॉडकास्टच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल. म्हणतात ना, व्यक्ती तितक्या प्रकृती. बघा कसं असतं, प्रत्येकाचा प्रत्येकाशी जुळेलच असं नाही, प्रत्येक राशीची प्रत्येकाचं जुळेल असं नाही. ते कोण राशीला आलंय ह्यापेक्षा जे राशीला आलेत त्यांच्याशी आपण जुळवून कसं घेतो ना, हे महत्त्वाचं आहे. आमच्या ह्या पॉडकास्टमधनं आम्हाला हेच सांगायचं आहे. केवळ फक्त राशीशी जमत नाही आहे, माझं ह्या राशीशी पटत नाही आहे, हे नका बघू. एक माणूस म्हणून तुम्ही जगायला शिका, माणूस म्हणून दुसऱ्याला समजून घ्यायला शिका. हेच ह्या पॉडकास्टमधून आम्हाला सांगायचं होतं. मधुराष्ट्रकच्या ह्या पॉडकास्टचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? आणि मधुराष्ट्रक पॉडकास्टला तुम्ही सबस्क्राईब करायला, शेअर करायला आणि लाईक करायला विसरू नका हं. पुढच्या भागात, कारण आपण नवीन एका गेस्टसह, नवीन विषयासह पुन्हा भेटणारच आहोत. तोपर्यंत बाय बाय.